सक्षम महाराष्ट्र, आवाज सक्षम कार्याचा, आवाज महाराष्ट्राचा। मी खुशी विजय रायकवाड। आज आपण आलेलो आहे चांदूर रेल्वे शहरातील नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या सौ स्वातीताई शैलेंद्र मेटे। तर आज आपण यांच्याकडून जाणून घेऊ की हे लोक कल्याणासाठी काय करणार। नमस्कार, मी स्वाती शैलेंद्र मेटे। मला भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली आहे। सर्वप्रथम मी या चांदूर रेल्वे शहर स्वच्छ सुंदर करणार आहे आणि या चांदूर रेल्वे शहराचा विकास होणे खूप आवश्यक आहे। कित्येक वर्षापासून या चांदूर रेल्वेमध्ये खूप कामे प्रलंबित आहे। म्हणूनच माझी जनतेला आवाहन आहे की केंद्रात नरेंद्र मोदीचे सरकार, राज्यात देवेंद्र फडणवीसचे सरकार आणि धामणगाव रेल्वे मतदारसंघात आमचे मार्गदर्शक प्रतापदादा आहेत। त्यामुळे आम्हाला या चांदूर रेल्वेच्या जनतेंनी संधी द्यावी आणि आम्हाला आणि आमच्यासोबतच जे भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहेत 20ही त्यांना भरघोस सगळ्या मतांनी विजयी करावे असे मी जनतेला आवाहन करते आणि आम्हाला सेवेची संधी उपलब्ध करून द्यावी असे मी जनतेला विनम्र आवाहन करते। कारण चांदूर रेल्वे शहराचा विकास हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि भारतीय जनता पक्षच या चांदूर रेल्वे शहराचा विकास करू शकेल। ताई, तर तुम्ही निवडून आल्यानंतर सर्वात प्रथम महिलांसाठी काय कराल? आमचे मार्गदर्शक माननीय प्रतापदादा यांच्या माध्यमातून महिलांसाठी रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न करेल। तसेच त्यासाठी माननीय अर्चनाताई रोठेही प्रयत्न करतील। चांदूर रेल्वे शहरातील अशी कोणती समस्या आहे जी तुम्ही जवळून बघितलेली आहे? चांदूर रेल्वे शहरामध्ये सर्वप्रथम शिक्षण हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। ज्या नगरपालिकेच्या शाळा आहे ज्याची दुरावस्था काही शाळांची आहे ती अद्ययावत करण्याचा प्रयत्न करेल की जेणेकरून चांगलेही विद्यार्थी त्या शाळेत येऊ शकतील असा आम्ही प्रयत्न करू। ताई, तर तुमचे स्वच्छ चांदूर बद्दल काय मत आहे? सर्वप्रथम या चांदूर रेल्वे शहराचे सुंदर रस्ते झाले पाहिजे आणि वृक्षारोपण करण्यातही आम्ही प्रयत्न करू आणि तसेच ह्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आम्ही प्लास्टिक मुक्त चांदूर रेल्वे करण्याचा प्रयत्न करू। तर आपण जाणून घेतलेले आहे सौ स्वातीताई शैलेंद्र मेटे यांचे चांदूर बद्दल काय मत आहे। यानंतर आपण पुन्हा भेटू। RS न्यूज सक्षम महाराष्ट्र।